जशी आपली सकाळ ठरवते की आपला पूर्ण दिवस कसा जाणार आहे, तसंच आपलं जे संध्याकाळचं रुटीन असतं ना, तर ते आपला मूड कसा आहे, आपलं मन किती आनंदी आहे, आपल्या घरामध्ये किती पॉझिटिव्हिटी आहे, किती आनंद आहे, ते ठरवतं. तर ते कसं काय, तर आपण संध्याकाळच्या वेळेला ज्या काही गोष्टी करतो, कारण सकाळी आपली नेहमी गडबड असते, पण संध्याकाळच्या वेळेला आपण आवर्जून ज्या गोष्टी घरामध्ये करतो, त्यामुळे आपल्या घरामध्ये खूप सारी पॉझिटिव्हिटी येते आणि त्यामुळं आपण आपलं घर आनंदी, समृद्ध राहतं. आणि मनाबरोबरच स्वतःला सुद्धा फिट ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी थोडंसं तरी एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. तर आता आपण 40+ आहोत, तर ह्या एजमध्ये ना बॅक फॅट आणि आर्मपिट फॅट, बेली फॅट हे तर वाढलेलंच असतं. त्यामुळं थोडंसं तरी वर्कआउट करणं गरजेचं आहे, थोडासा व्यायाम करणं. पण होतं काय की आपण व्यायाम करू शकत नाही, कारण की आपल्या गुडघ्यांवरती ताण येतो आणि त्यामुळे गुडघे दुखू शकतात. त्यामुळं हे एक्सरसाइज करायला पण आपल्यावरती खूप रिस्ट्रिक्शन येतात. बॅक फॅटसाठी एक्सरसाइज करणं त्या मानाने सोपं आहे, त्यासाठी काही फारशी हालचाल करायची गरज नाही. पण हे मात्र सतत सातत्याने आपण ते करायला पाहिजे. खरंच घरामध्ये प्रॉपर असा वर्कआउट होत नाही, पण आता काय बाहेर तर जायचं नाही, तर घरीच थोडंफार तरी करायला पाहिजे. त्यासाठी मी नेहमी सांगते की पाठीमागे म्हणजे बाजूला गाणी लावून ठेवलेत आणि थोडा आपण व्यायाम करायचा आहे. तर आता मी सुद्धा यूट्यूबवर बघूनच हे सगळं शिकली आहे. सकाळी एवढी गडबड असते की असं सगळं व्यायाम प्रकार करत बसायला वेळ मिळत नाही, तर म्हटलं संध्याकाळचा 4 ते 5 हा वेळ आहे ना, तर आपण हे यासाठी यूज करूयात. आता ह्या एजमध्ये होतं काय माहिती आहे का, 40+ की आपल्याला व्यायाम तर करावाच वाटतो, पण आपण जरा जास्त एक्सरसाइज केला ना की लगेच पाय दुखून येतात, गुडघे दुखून येतात. पण होतं काय की व्यायाम करत नाही म्हणून पाय दुखतात आणि पाय दुखतात म्हणून व्यायाम नाही करू शकत. पण काहीच नाही केलं तर कोलेस्ट्रॉल लेवल वाढते किंवा शुगर लेवल वाढते. त्यामुळे जेवढं आपल्याला जमेल तसं आपण थोडासा व्यायाम करायचा आहे. करताना लक्षात ठेवायचं की आपल्या गुडघ्यांवरती स्ट्रेस येणार नाही. तर मी सुद्धा हे फास्ट फॉरवर्ड दाखवलंय, मी सुद्धा एवढ्या फास्ट करत नाही आणि खूप जास्त थकेपर्यंत पण व्यायाम करायचा नाही. अगदी अर्धा तासच मी केला आणि त्याच्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि आता म्हटलं की थोडा वेळ टीव्ही बघत आपण लसूण सोलायचं होतं, तर ते काम करूयात. तर मी इथं शार्क टँक लावलेलं आणि कालच हा व्हिडिओ अपलोड केलेला बरं का. पण काय झालं, व्हिडिओ अपलोड केला आणि त्याच्यानंतर मी बघितलं तर कॉपीराईट क्लेम आलेला. म्हणजे हे शार्क टँक मी जे आता हाईड केलंय ना, तर तिथं बहुतेक सोनीचा लोगो होता आणि त्यामुळे मला कॉपीराईट क्लेम आलेला. मग तो व्हिडिओ डिलीट करून परत एकदा हा व्हिडिओ बनवून त्याला वेगळा व्हॉइस ओव्हर देऊन परत हा व्हिडिओ अपलोड करेपर्यंत बराच वेळ गेला असता, म्हणून म्हटलं जाऊ देत आता आपण हा उद्याच अपलोड करूयात. आणि असे प्रोग्राम जेव्हा आपण बघतो ना, तेव्हा आपल्या ज्ञानामध्ये खूप भर पडते, आपल्याला नवनवीन माहिती मिळत जाते. आणि मी हे शार्क टँक का बघते माहिती आहे का, तर यातली जी नमिता थापर आहे ना, तर ती माझी खूप फेवरेट आहे, मला खूप आवडते ती. तर चला थोडा वेळ हा प्रोग्राम बघितला आणि आता आपल्या संध्याकाळच्या कामांना सुरुवात करूयात. तर आता वाजलेले आहेत 5:30. तर आज मी काही चहा वगैरे कॉफी काहीच करणार नाही आहे. त्याचं कारण म्हणजे आज एवढं गरम होतंय की मला चहा आणि कॉफी काहीच घ्यायची इच्छा नाही आहे. आणि मगाशीच मी कैरीचं पन्ह सुद्धा घेतले, त्याची रेसिपी मी मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केली आहे. आणि दुपारसाठी मी मठ्ठा केलेला, त्याची सुद्धा रेसिपी आहे, ती मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. ते मी आता दाखवणार नाही. तर मी आता लवकरच जरा स्वयंपाकाला लागली आहे, कारण मागच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सांगितलेलं की उन्हाळ्याच्या दिवसात थोडंसं लवकरच स्वयंपाकाला लागायचं, कारण एकदम सगळा स्वयंपाक करायला लागलं ना, तर खूप सारी उष्णता किचनमध्ये तयार होते आणि मग अक्षरशः तिथं उभं राहावंसं वाटत नाही. तर आधी आता मी कुकर लावून घेते आहे. तर मी नेहमी मूग डाळ आणि तूर डाळ एकत्र करून त्याचं वरण बनवते. तर मागे मी जेव्हा व्हिडिओमध्ये सांगितलेलं की स्वयंपाक जरा लवकर बनवायला हवा, तर असतं कधी कधी की घरातल्या लोकांना नाही आवडत गार झालेलं वगैरे, पण भाजी आणि आमटी तर आपण गरम करून घेऊ शकतो. चपाती वगैरे किंवा भाकरी ती आयत्या वेळेला केली तर ठीक आहे. म्हणजे थंडीच्या दिवसांमध्ये तर गरम गरम खायला सगळ्यांनाच आवडतं, पण आता उन्हाळ्यामध्ये गरम शक्यतो कोणी खात नाही. आणि काय होतं ना की आपला सगळा संध्याकाळचा वेळ जर स्वयंपाक करण्यामध्ये गेला ना, तर मग बाकीच्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला वेळ मिळत नाही. आणि जर घरामध्ये लहान मुलं असतील शाळेमध्ये जाणारी, तर त्यांच्यासोबत थोडासा वेळ तरी घालवायला हवा. त्यांच्या शाळेमध्ये काय चाललंय, काय ॲक्टिव्हिटी चालते, त्यांच्यासोबत थोडंसं बसायला हवं, त्यांच्याशी सुद्धा गप्पा व्हायला हवेत आणि त्यासाठी आपल्याला तेवढा मोकळा वेळ असायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सलग आपण जेव्हा असे उभे राहतो ना किचनमध्ये, खरंच पाय खूप दुखून येतात. त्यामुळं आधी स्वयंपाकाची पूर्वतयारी करायची आणि नंतर मग जेवण बनवायला सुरुवात करायची. तर आता मघाशी मी मेथीची भाजी सुद्धा निवडून ठेवलेली आणि लसूण लागणार होता, तर तो सुद्धा निवडून ठेवला, सोलून ठेवला. आणि मला स्वतःला फक्त लसूण आणि मिरची टाकलेली मेथीची भाजी आवडते, पण आता मेथी पण थोडीशीच आहे आणि आमच्याकडे सगळ्यांना कांदा आणि टोमॅटो घातलेली मेथी आवडते, त्याच्यामुळे मी आता तशी बनवते. खरं तर संध्याकाळी थोडं निवांतपणे असं काम करायला बरं वाटतं, कारण सकाळची आपली खूपच गडबड असते. ज्यांना कुणाला डबे द्यायला लागत असते ना, तर त्यांना तर ते माहितीच असेल की सकाळची स्वयंपाकाची किती गडबड असते. त्यामुळे मग रात्रीच सगळा ओटा वगैरे किंवा उद्याची जी काही तयारी असेल ना, तर ती आदल्या दिवशीच करून ठेवायला लागते. आणि जर आपण संध्याकाळच्या स्वयंपाकाला उशीर केला ना, मग आपली खूप दमछाक होऊन जाते, कारण हे सगळं आवरायला मग रात्रीचे 11 वाजतात आणि मग आपण थकून जातो. म्हणूनच संध्याकाळच्या हे सगळे कामं असतात ना, तर ती थोडीशी लवकर आवरली की आपण पण स्ट्रेस फ्री होतो. खरं तर ना, घरातील कामांचा एवढा स्ट्रेस येतो, सगळीकडे पसारा वगैरे पडलेला असेल तर, किचनमध्ये भरपूर भांडी पडलेली असतील तर या छोट्या छोट्या कामांचा सुद्धा आपल्याला खूप सारा स्ट्रेस येतो.
कारण मुळात पसारा असा पडलेला बघितला की सुरुवात कुठून करायची हेच समजत नाही. म्हणूनच हातासरशी अशी छोटी छोटी कामं करून टाकली ना की त्या गोष्टींचा मग आपल्यावरती लोड येत नाही. तर सकाळची जी काही भांडी घासलेली होती ना तर ती मी ट्रॉलीमध्ये लावून टाकलीत. पण जसं जसं आपण स्वयंपाक करत राहतो ना तशी हळूहळू सगळी भांडी पुन्हा ओट्यावरती येतात. आणि दिसायला या छोट्या छोट्या गोष्टी दिसल्या ना तरी म्हणजे इतरांना बघायला असं वाटतं की काय या छोट्या छोट्या गोष्टींचा एवढा बाऊ करतात. पण असं नसतंय. त्याच्यामध्ये ना भरपूर सारी एनर्जी जात असते आणि म्हणूनच ही सगळी कामं आपण ना थोडी स्मार्टली प्लॅनिंग करून करायला पाहिजेत. आता संध्याकाळची वेळ म्हणजे 6 ते 7 किंवा 7:15 7:30 ही जी वेळ असते ना त्याला आपण तिन्ही सांज म्हणतो. म्हणजे आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे अगदी 6:30 पावणे 7 झाले तरी सुद्धा उजेडच असतो. पण बाकीच्या सीझनमध्ये अगदी 6:15 6:30 अंधार पडतो. तर या वेळेचं ना आपण एक असं रुटीन ठरवायला पाहिजे. कारण काही गोष्टी आपल्या स्वतःसाठी सुद्धा करायच्या असतात. जसं की आपली जी आध्यात्मिक जी आपण प्रगती म्हणतो ना तर त्यासाठी काही आध्यात्मिक पुस्तकं वाचणं किंवा देवाचे मंत्र स्तोत्र म्हणणं, उपासना करणं, नामस्मरण करणं हे खूप गरजेचं आहे. आणि या वेळेत जर आपण बाहेर फिरत राहिलो ना तर मग या गोष्टी करायच्या राहून जातात. म्हणजे काही कामानिमित्त जर तुम्ही बाहेर राहत असाल किंवा काही काम आहे म्हणून कधीतरी बाहेर जायला लागत असेल तर ठीक आहे. शक्यतो संध्याकाळच्या वेळेला घरीच असावं. कारण या वेळेमध्ये जे काही आपण नामस्मरण, मंत्र, स्तोत्र वगैरे म्हणतो ना तर ते आपल्याला एक सामर्थ्य देणारे असतात. आपलं एक सुरक्षा कवचच म्हणा ना. त्याशिवाय या गोष्टी केल्याने आपल्या घरामध्ये खरोखर सुख समृद्धी आणि पॉझिटिव्हिटी येते. कारण जेव्हा आपण घरामध्ये असं दिवा लावतो, तुळशीसमोर दिवा लावतो, घरामध्ये धूप वगैरे दाखवतो ना तेव्हा आपसुकच एक चांगली पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये तयार होते आणि ती आपल्याला जाणवते सुद्धा. घरातलं वातावरण प्रसन्न राहतं आणि त्यामुळं आपण स्वतः सुद्धा फ्रेश राहतो. म्हणजे हा माझा अनुभव आहे म्हणून मी तुमच्याशी हे शेअर करत आहे. आता याचा अर्थ काय अजिबातच संध्याकाळी बाहेर जायचं नाही असं नाही होत. कारण संडेला वगैरे तर असं सगळ्यांचंच बाहेर जाणं होतं. पण शक्यतो या सगळ्या गोष्टी वेळेत करण्याचा माझा प्रयत्न असतो. तर आता हातासरशी जी भांडी निघाली होती ना तर ती मी पटकन धुवून घासून ठेवली आहेत. म्हणजे मग ओट्यावरचा जो पसारा असतो ना तर तो कमी वाटतो. तर आता थोडासा वेळ मला आहे. तर झाडं बघा आता उन्हाळ्यामध्ये ना 2 वेळा पाणी घालायला लागतं. सकाळी एकदा घालते आणि संध्याकाळी असं स्प्रिंकल करते. असं जेव्हा आपण स्प्रे सारखं झाडांना पाणी टाकतो ना तर त्यांना सुद्धा खूप आवडतं. झाडांना सुद्धा अशी छान फ्रेश अशी वाटतात. आणि इथं भरपूर झाडं आहेत त्याच्यामुळे स्प्रे बॉटलने घालण्यापेक्षा म्हटलं पटकन पाईपनीच घालूयात पाणी. आणि असं झाडांच्या सानिध्यात आपण थोडा वेळ घालवला ना तर मी नेहमीच म्हणत असते की खरंच खूप फ्रेशनेस वाटतो. आणि गुलाबाला भरपूर फुलं आता यायला लागलीत. आणि ही जी पांढरी सदाफुली आली आहे ना तर तिची तर फुलं इतकी सुंदर आहेत आणि पाणी त्याच्यावर पडल्यामुळे किती सुंदर दिसते. आणि हे जे गुलाब आहेत त्याला सुद्धा भरपूर गुलाब आलेत. 3-4 कळ्या दिसत आहेत मला. तर कलिंगड आणून फ्रीजमध्ये ठेवलेलं तर तेच आता कापून ठेवते. त्याचे तुकडे तुकडे करून ठेवायचे म्हणजे मग जेव्हा पाहिजे तेव्हा आपण ते घेऊ शकतो. कारण कलिंगडाचा खूप पसारा होतो आणि प्रत्येक वेळेला जर कलिंगड असं बाहेर काढून त्याचे फोडी अशा कापत बसलं ना तर खूप सारा वेळ पण जातो आणि खूप पसारा पण होतो. त्यापेक्षा असे त्याच्या छोटे छोटे तुकडे करून असे एअरटाईट डब्यामध्ये ठेवायचे. आणि आता उन्हाळा आहे तर जवळजवळ सगळ्यांच्याकडे कलिंगड तर असतंच आणि ते खायला पण हवं. कारण त्याच्यामध्ये खूप सारा पाण्याचा अंश असतो आणि ते आपल्याला डिहायड्रेशन होण्यापासून वाचवतं, हायड्रेटेड ठेवतं. चला तर आता 7 7:15 होत आले. दिवे लागण्याची वेळ झाली आहे. देवाजवळ दिवा लावला आणि दररोज घरामध्ये मी धूप लावते. त्यामुळे ना घरामध्ये खरंच एक वेगळंच प्रसन्न वातावरण तयार होतं. या धुपाचा सुद्धा खूप सुंदर असा वास येत असतो. शिवाय जे आपण आता उन्हाळ्यामध्ये बघा दारं खिडक्या उघडीच असतात तर मच्छर वगैरे येत असतात तर ते सुद्धा या धुपाचा जो धूर असतो त्याच्यामुळे निघून जातात. शिवाय खूप प्रसन्न वाटतं. तर ही जी मी धूपदाणी घेतलेली आहे ना खरंच मला तिचा एवढा उपयोग झालाय ना. म्हणजे त्यामुळे घर दिसायला सुद्धा सुंदर दिसतं आणि त्याच्यामध्ये धूप लावल्यानंतर तर इतकं छान प्रसन्न वाटतं ना. आणि संध्याकाळच्या वेळेला जेव्हा आपण अशी रामरक्षा ऐकत असतो त्याच वेळेला असं धूप वगैरे लावलेला असतो ना खरंच एवढं प्रसन्न वातावरण घरामध्ये तयार होतं ना. तर बघा वाटतंय की नाही खूप प्रसन्न आणि पॉझिटिव्ह. आणि त्याच्यानंतर मग उपासना आणि नामस्मरण. आणि खरोखर या सगळ्या गोष्टी केल्यामुळे आपल्याला एक प्रकारचं सामर्थ्य मिळतं. आपल्या मनाला एक पॉझिटिव्हिटी मिळते आणि आपला स्वतःचाच एक सकारात्मक पॉझिटिव्ह ऑरा तयार व्हायला मदत होते असं माझा तर विश्वास आहे. जर तुम्ही नेहमी या सगळ्या गोष्टी करत असाल तर तुम्हाला सुद्धा हे जाणवत असेल की या सगळ्या गोष्टी केल्यामुळे एक वेगळंच तेज आहे ते आपल्याला प्राप्त होत असतं. याबद्दलचं तुमचं मत मला नक्की कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर मी चपाती करायला घेतली. खरंच खूप गरम होतं चपाती करताना आणि तुम्ही बघताच आहे की किती घामाघूम झाली आहे मी. आणि आज तर नेहमीपेक्षा जरा जास्तच गरम होतंय असं मला वाटत होतं. तर जेवणाच्या आधी ना जी काही थोडीशी भांडी असतात तर ते सगळं मी आवरून घेते. कारण खरंच जेवणानंतर सगळं आवरायचा खूप कंटाळा येतो. तर ते बाकीच सगळं काही दाखवत नाही. पण
असं घर आवरलेलं असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी मग आपल्याला खूप फ्रेश प्रसन्न वाटतं किचनमध्ये आल्यानंतर. तर असं होतं हे माझं संध्याकाळचं रुटीन. मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि जाता जाता नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.